करते मी. आज काही नवीन मुलं पण दिसतात आहेत मला क्लासमध्ये. दोन चार नावं नवीनच दिसतात आहेत मला आज. बरं ठीक आहे, हरकत नाही. चला टेक्स्टबुक शेअर करते मी. टेक्स्टबुक दिसतंय? येस मॅम. बघा, साऊंड चॅप्टर आपण चालू केलेलं आहे. साऊंड चॅप्टरचे आपले 2 पिरियड्स ऑलरेडी झालेत. ठीक आहे, तर आज पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. लास्ट क्लासमध्ये आपण अँप्लिट्यूड काय असतं ते बघितलं, वेव्हलेंथ काय असते ते बघितली, पीरियड काय असतं ते बघितलं. आता हे काही टॉपिक्स राहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल डबल पिरियॉडिसिटी राहिले, फ्रिक्वेन्सी आपण बघितलेलं होतं आणि वेलॉसिटीचा पण आज आपण फॉर्म्युला बघणार आहोत. मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड कसा कॅल्क्युलेट करायचं त्याची काही गणितं पण सोडवून दाखवलेली आणि तुम्हाला पण ती सोडवायला सांगितलेली होती, काही 1-2 गणितं. तर ग्रुपमध्ये तर मला दिसलं नाही, आठवत नाहीये मला की कोणी सोडवून टाकलेलं. तर चला आता आपण डबल पिरियॉडिसिटी काय असते ते बघूयात आणि मग वेलॉसिटीचं. अच्छा, डबल पिरियॉडिसिटी मी नंतर एक्सप्लेन करते, आधी वेलॉसिटी काय असते ते बघूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर ना मग हे फेज डिफरन्स वगैरे हे सगळं पण एक्सप्लेन करेन मी तुम्हाला, एक एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करेन. चला, सुरुवातीला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता, थिअरीच आहे. पण ती थिअरी महत्वाची आहे, ती थिअरी समजल्याशिवाय पुढचं काही समजणार नाही. आणि मग हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स वगैरे हे सगळं चालू होतं. ठीक आहे, चला. तर हा चॅप्टर पण थोडासा लांबच आहे, पण गेल्या चॅप्टरपेक्षा एवढा लांब नाहीये, थोडासा छोटाच आहे. काय काय गोष्टी सेम टू सेम तुम्ही बघा, हे सोनार, रिव्हर्बरेशन, हे 9th स्टँडर्ड मध्ये जे शिकलेलं होतं त्याच सगळ्या गोष्टी आहेत तिथे. ठीक आहे, चला आता परत आपण वेलॉसिटी बद्दल वगैरे बघूया. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? व्हाईट बोर्ड दिसतोय? मी येस मॅम. दुसऱ्या हा सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? तर बघा, आपण लास्ट टाइम काय बघितलेलं होतं, आपला जो टाइम पिरियड असतो, सो इट इज 1/x फ्रिक्वेन्सी. अच्छा, फ्रिक्वेन्सीला तुमच्या बुकमध्ये जे नोटेशन दिले तीच वापरूया. थांबा, फ्रिक्वेन्सीला काय नोटेशन दिले तुमच्या बुकमध्ये? येस, एनच दिलेली आहे. ठीक आहे, सो टी इज इक्वल टू 1/n असं लिहू शकतो, किंवा n इज इक्वल टू 1/t पण लिहू शकतो. दोन्ही करेक्ट आहे, कारण हे इकडे गेल्यावर हे इकडे येणार, राईट? सो बोथ द वे द फॉर्म्युला इज करेक्ट. सो करायचं काय आता आपल्याला? मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं आठवते, तो एक डोर बनवून त्या एवढ्या वेव्स बाहेर आल्या, तर मग एका वेव्हचा टाइम पिरियड किती आहे, एका सेकंदामध्ये किती वेव्स बाहेर आल्या म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, हे सगळं मी शिकवलेलं होतं. नाव वी विल टॉक अबाउट वेलॉसिटी. व्हॉट इज वेलॉसिटी? कोण सांगेल? वेलॉसिटी म्हणजे काय? मराठीत काय म्हणतो वेलॉसिटीला आपण? वेलॉसिटीला मराठीत काय म्हणतो आपण मुलांनो? वेग म्हणतो ना रे, असं काय करताय तुम्ही, राईट? तर वेलॉसिटी, तर वेलॉसिटीचा नॉर्मली आपला जो फॉर्म्युला आहे, किंवा सपोज आपण
डिरेक्शन न घेता फक्त स्पीडचं घेतलं तर डिस्टन्स अपॉन टाइम आहे फॉर्म्युला, माहितीये ना, v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर इथे बघा, तो जो लास्ट टाइम पण जसं आपण हा डोअर काढलेला आणि त्याच्यामधून ह्या ज्या वेव्स आहेत अशा बाहेर येणार आहेत, राईट. तर एक कंप्रेशन आणि एक रेरिफॅक्शन मिळून एक वेव्ह बनवते, राईट. तर सपोज ती एकाच वेव्हची आपण वेव्ह वेलॉसिटी ना, म्हणजे त्या एकाच वेव्हची आपल्याला वेलॉसिटी काढायची. मग इथून बघा बाहेर येण्यासाठी एक वेव्ह पूर्ण अशी बाहेर आली तर तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल? एकच वेव्ह बाहेर आली आहे ना, याचा अर्थ तिने तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल जेवढी तिची वेव्ह लेंथ आहे. सो हिअर डिस्टन्स ट्रॅव्हल विल बी वेव्ह लेंथ, राईट. वेव्हची लेंथ, एका वेव्हची जेवढी लेंथ आहे तेवढीच ती बाहेर येणार. आणि मग एका वेव्हला येण्यासाठी बाहेर जेवढा वेळ लागतो त्यालाच आपण टाइम पिरियड म्हटलेलं. टाइम पिरियडची जे डेफिनेशन जर तुम्ही बघितली, सो वी गेट फॉर्म्युला हिअर ॲज वेव्हलेंथ वी डिनोट इन this symbol lambda and time period capital T. So this is one formula for velocity. दुसरा फॉर्म्युला काय आहे? आता बघा, ह्याच फॉर्म्युलाला मी कसं लिहिते, ह्याला मी असं लिहू शकते, 1/t मी सेपरेट काढलं आणि ह्याला लॅम्बडा लिहिलं, टी ला बाहेर घेतलं, 1/t लिहिलं, राईट. मग आता 1/t काय आहे? एन आहे. ते 1/t च्या ऐवजी एन ठेवला. सो दिस इज सेकंड फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला. आणि आता ह्या फॉर्म्युलावरून आपण काय करू शकतो, एखादं गणित सोडूया. मला सांगा, समजलं मी हे काय केलं ते मुलांना? मी आता जे केलं ते तुम्हाला कळलं का? मी नक्की काय केलं? हो नाही, काहीतरी उत्तर द्या. माझा आवाज येतोय? येस मॅम. मग समजलं की नाही समजलं? येस मॅम. नाही समजलं. नाही समजलं? बेटा तू मागच्या क्लासला होती? हो. नाही. मग मागच्या 2 क्लासेसला नसल्यावर कसं समजणार बेटा? मागच्या 2 क्लासची रेकॉर्डिंग बघून मग ह्या क्लासची रेकॉर्डिंग बघा. बर, आता गणित सोडवल्यावर समजेल. थांब जरा, आपण एक गणित सोडूया मग समजेल. ठीक आहे. तर आता हे 2 फॉर्म्युलास आपण एका साईडला लिहून आता एक गणित सोडूया. नीट बघा आता. बघा, एक वेव्ह, ध्वनीची एक तरंग, एक वेव्ह. तुम्हाला जर आठवत असेल तर ध्वनीच्या तरंग आपण अशा दाखवल्या होत्या, एक जाड पातळ, जाड पातळ, हे मध्ये पातळ पातळ होतं. तर हे एक कंप्रेशन असतं, हे मधलं रेरिफॅक्शन असतं, परत हे कंप्रेशन, हे रेरिफॅक्शन, परत हे कंप्रेशन. आता ह्या वेव्हला समजा आपण ना इथे आतमध्ये एका रूम मध्ये हे साऊंड लावलंय, स्पीकर चालू केलाय आणि त्याच्यामधून ह्या वेव्स बाहेर पडतात आहेत आणि त्या साऊंड सिस्टीमला एका पॅकबंद खोलीमध्ये ठेवले, अशी रूम जिथून आवाज नाही बाहेर येत. आणि पण तिथे त्या रूमला आपण इथे असा एक दरवाजा बनवला आणि समजा आपण दरवाजा खोलला, मग दरवाजामधून समजा एक वेव्ह बाहेर आली. एक वेव्ह बाहेर आली म्हणजे काय? एक कंप्रेशन बाहेर आलं आणि त्याच्याबरोबर त्याच्या बाजूचं हे एक रेरिफॅक्शन बाहेर आलं. मग आता ह्या एका वेव्हला बाहेर येण्यासाठी जो वेळ लागलाय त्यालाच आपण म्हणतो टाइम पिरियड, टी. आणि मग स्केल घेऊन आपण हे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मोजलं की किती मीटर आहे किंवा किती सेंटीमीटर आहे. तर एका क्रेस्टला आणि एका म्हणजे एक कंप्रेशन आणि एक रेरिफॅक्शन मिळूनच जे अंतर आहे टोटल, तीच आपली वेव्हची लेंथ म्हणजे वेव्ह लेंथ, ती लॅम्बडा असते. ठीक आहे. आणि त्याच मग आता आपण फॉर्म्युला काढला, वेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर भागिले वेळ. तर अंतर किती कापलंय त्या वेव्हने, जेवढी तिची लांबी आहे तेवढंच अंतर कापलंय. आणि टाइम किती लागलाय, जो वेव्हचा टाइम पिरियड असतो, एका वेव्हला बाहेर यायला किती वेळ लागतो. मग हे आपल्याला वेलॉसिटीचं जे अंतर भागिले वेळ फॉर्म्युला होता तोच मिळालाय, फक्त आपण त्याला आता वेव्हच्या हिशोबाने मॉडिफाय केलंय. ठीक आहे. आता ह्याच फॉर्म्युलाला यूज करून आपण गणित सोडवणार आहोत. गणित असं आहे, चला पटकन हे कॉपी करा आणि ट्राय करा. मी तुम्हाला 2 मिनिटं देते सोडवायला, कारण खूप गणित इझी वाला आहे.
if a sound wave of length 0.01 meter takes 0.6 millisecond to travel, what is its velocity? स्ट्रेट फॉरवर्ड गणित आहे, फक्त काही कन्व्हर्जन्स करावे लागतील. चला, वेळ झालाय 20:47, म्हणजे 8:47 झाले. 2 मिनिटं देते मी सोडवायला 49 पर्यंत. थांबा, मी स्क्रीन शेअर थांबवून परत फक्त लिमिटेड स्क्रीन शेअर करते, म्हणजे तुम्ही मला दिसाल की काय करताय नक्की. ज्यांना शक्य असेल ना, म्हणजे इंटरनेटचा काही इश्यू नसेल, डेटा अनलिमिटेड असेल, अशा मुलांनी जर कॅमेरा चालू ठेवला तर मला बरं वाटेल. जरा समोर काय करताय तुम्ही मला दिसेल. झालं, टाइम संपला. वेव्ह ऑफ लेंथ म्हणजे काय दिले? चला मी सॉल्व्ह करते, काय हरकत. वेव्ह ऑफ लेंथ म्हणजे काय दिले मुलांना? एक वेव्ह आहे जिची लेंथ दिली, बरोबर ना, लांबी दिलेली आहे तिची. चला, आता ना ही गणित सोडवताना ना लिहिण्याची एक पद्धत असते, तुम्हाला कदाचित माहिती नसेल ती पद्धत, मी आज तुम्हाला शिकवते. तर सगळ्यात आधी आपण लिहितो डेटा. डेटा म्हणजे दिलेली माहिती. तर वेव्हची लेंथ दिली आहे, म्हणजेच आपल्याला वेव्ह लेंथ दिली आहे, तर ती आहे लॅम्बडा. लॅम्बडाने आपण वेव्ह लेंथ दाखवतो. तर ती किती आहे? 0.01 मीटर. तर मीटर मध्येच दिले, इथे काय कन्व्हर्जन वगैरे करायची गरज नाही. टेक्स 0.6 मिलीसेकंड टू ट्रॅव्हल, म्हणजे आपल्याला टाइम पिरियड दिलाय, एकाच वेव्हचा दिलाय, म्हणजे हा टाइम पिरियड आहे. एक असतो टोटल टाइम आणि एक असतो टाइम पिरियड, दोघांमध्ये फरक आहे. टोटल टाइम म्हणजे सगळ्या वेव्हचा मिळून, आणि टाइम पिरियड म्हणजे काय? फक्त एका वेव्हचा किती टाइम आहे. आता बघा, 0.6 मिली सेकंड, मिली दिले, तर मग त्याला आपल्याला काय करावं लागेल? सेकंड्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 0.6 इंटू 10⁻³ सेकंड्स, हे माहिती असेल ना. मिलीचं आपण कन्वर्ट करतो तर 1000ने 1000ने डिवाइड करतो, मग त्याच्या ऐवजी आपण 10⁻³ ची पॉवर पण लिहू शकतो. इथपर्यंत कळलं? इथपर्यंत कळलं मुलांनो, मुलींनो? आता टू फाइंड काय काढायचंय? व्हॉट इज द वेलॉसिटी, व्हॉट इज इट्स वेलॉसिटी, ही काढायचंय. तर बघा, स्ट्रेट अवे सिंपल गणित दिले, तर फॉर्म्युला जो यूज करणार आहे आपण तोच. तर मी इथे डेटा लिहिला, टू फाइंड लिहिलं. आता मी काय लिहिणार आहे? कोणता फॉर्म्युला मी यूज करेल? आता मुलांना मी इथे बाजूला लिहिते, कारण माझ्याकडे जागा कमी आहे. तुम्ही हे सगळं एका खाली एक लिहायचंय. सो अवर फॉर्म्युला इज V इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी. चला, आता
माईक अनम्यूट करा. आता जस्ट आपल्याला किमती ठेवून सॉल्व्ह करायचंय. तर लॅम्बडा किती आहे? 0.01 आणि हे किती आहे? 0.6 इंटू 10⁻³ आता इथे बघा मी कसं लिहिते मुलांना. 0.01 ला आपण कसं लिहू शकतो? 1 इंटू 10⁻² लिहू शकतो पॉइंट काढून, राईट. आणि खाली जे 0.6 आहे, आता त्याला बघा मी काय करते. खाली जे 0.6 होतं ना, त्याला मी काय करू शकते? 6 इंटू 10⁻³ हे -3 जसंच्या तसं राहू द्यात आणि हे खालचा पॉइंट काढून इथे वरती एक शून्य टाकले, हे बनेल 10. आता ह्याला सॉल्व्ह करून दाखवा बरं. हे तर सिम्पल आहे. आता हे -3 आणि -2 कट होऊन खाली काय राहणार आहे? एक राहील, 10⁻⁻1 राहील. मग तो पण काढून आपण इथे 10चं काय करू शकतो? 100 करू शकतो. मग आपल्याकडे राहील 100/6. आता काढा मग. हे तर किती इझी आहे. 100/6 करा कॅल्क्युलेट आणि किती आली वेलॉसिटी मला सांगा. किती आला आन्सर? 100 ला 6 ने डिवाइड करा. किती आलं आन्सर? किती येईल? 6.66. 6.6 1 जा 6 येईल बेटा आधी, राईट. 1.6 करून बघा. नाही. अरे 1.6 तरी कसं येईल? 6 1 जा 6 डिरेक्टली थोडी ना होईल बघ. 6 1 जा 6 उरले 4, वरतून अजून एक आला ना 0 खाली, 40 बनलं. मग 16.666 येणार. मग इथे 36, 6 जा 36, परत इथे 4 उरले आणि आता इथे आपण दोन्हीकडे पॉइंट टाकणार आणि मग वरती 0 एक्स्ट्रा घेणार, राईट. सो 16.66 मीटर पर सेकंड ही त्याची वेलॉसिटी आली. ठीक आहे. आता कळलं गर्ल्स, ज्यांना मगाशी कळलेलं नव्हतं काय चाललंय, आता कळलं का गणित सोडवल्यावर? मगाशी बहुतेक हो. निकिताने हात वर केलेला. हा निकिता, आता कळलं तुला? चला हो अजून एक मॅडम. गणित. ठीक आहे. आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या हाताने. आता त्याला कॉपी करत नका बसू, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. अजून एक गणित सोडूयात. घेतला? हे इरेज करू? घेतला का? इरेज करू का मी? मुलांनो घेतला का? हो. ठीक आहे. आता पुढचं जे गणित आहे ना, ते एवढं साधं सोपं नाही देते मी, थोडंसं अवघड देते. चला लक्ष देऊन बघा. त्याच्यामुळे गेल्या क्लासमध्ये मी जी गणितं शिकवलेली ना, ते पण ह्याच्यात कव्हर होईल आणि आजचा पण फॉर्म्युला कव्हर होईल, असं वाला गणित देते मी. ठीक आहे. म्हणजे तुमचं गेल्या क्लासमध्ये जे मिस झाले, आज थोडं तरी ते समजेल. बघा. इफ 100 waves take 20 seconds to travel through a distance of 100 waves आहेत ना, हा डिस्टन्स ऑफ 1 मीटरच घेते सरळ. चला 1 मीटर. देन calculate number 1 time period, second frequency आणि थर्ड velocity. ठीक आहे. चला आता हे गणित मी तुम्हाला डायरेक्ट सोडवूनच दाखवते. बघा आधी क्वेश्चन समजून घ्यायचा मुलांना. इथे मी आकृती काढते. आपल्याकडे ना अशा बघा 1 2 3 4 अशा टोटल किती आहेत? 100 वेव्स आहेत. आणि 100 वेव्स ज्या आहेत त्या इकडून समजा ह्या एका पॉइंट वरून
इकडे कुठेतरी दुसऱ्या पॉइंट वरती जायला त्यांना किती लागला टाइम? 20 सेकंड्स लागला. आणि त्या 20 सेकंड्स मध्ये त्या सगळ्या वेव्हजनी मिळून किती डिस्टन्स कव्हर अप केलेलं आहे? 1 मीटर. म्हणजे कळतंय 1 मीटर मध्ये त्या 100 वेव्हजनी ट्रॅव्हल केलं आणि 20 सेकंड्स मध्ये ट्रॅव्हल केलं. तर आता बघा मी डेटा कसा लिहिते हे खूप महत्वाचं आहे. इथे आता आपल्याला एका वेव्हचा टाइम नाही दिलेला आहे, सगळ्या मिळून वेव्हचा टाइम दिलेला आहे. तर आधी आपल्याला मग हे छोटा टी दिलाय. टोटल टाइम म्हणजे नेहमी छोटा टी. ठीक आहे, तो 20 सेकंड्स आहे. आणि नंबर ऑफ वेव्हज किती आहेत आपल्याकडे? 100 वेव्हज आहेत. ठीक आहे, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑल द वेव्हज टुगेदर दिले. डिस्टन्स दिले म्हणून आपण त्याला एस लिहूयात. किती दिले ते? 1 मीटर. आता बघा टू फाइंड काय काय काढायचंय आपल्याला. तर पहिलं आपल्याला काढायचंय टाइम पिरियड म्हणजे कॅपिटल टी काढायचंय. फ्रिक्वेन्सी म्हणजे एन, छोटावाला एन काढायचंय. आणि काय काढायचंय आता? टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी पण काढायची. व्ही सुद्धा आपल्याला काढायचंय. ठीक आहे, आणि इथे आता क्वेश्चन मध्ये विचारलं नाहीये मुलांनो, पण व्ही काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे? व्ही इज इक्वल टू एन लॅमडा आहे किंवा व्ही इज इक्वल टू लॅमडा अपॉन टी आहे. मग लॅमडा काढावं लागेल आपल्याला, तर आपल्याला लॅमडा पण काढायचंय व्ही काढण्यासाठी. तर ऍक्च्युअल मध्ये मी आता ह्याला इरेज करते. आधी आपण काय लिहूयात? आधी लॅमडा काढल्याशिवाय व्ही येणार नाही ना, म्हणून आधी लिहूयात लॅमडा काढायचे आपल्याला. लॅमडा किती येते आणि व्ही पण काढायचंय. ठीक आहे, आता आपण फॉर्म्युला कुठला कुठला वापरणार आहे? फॉर्म्युला कुठले कुठले वापरणार आहे बघा. नंबर 1 मी खाली लिहिते, आता पुढे जागा नाहीये. नंबर 1 फॉर्म्युला आधी आपण काढणार आहे मुलांनो. एका वेव्हचा टाइम पिरियड काढायचा असेल तर बघा, फक्त एकाच वेव्हचा टाइम पिरियड काढायचा. टाइम पिरियड एकाच वेव्हचा असतो ऍक्च्युअली. एका वेव्हला किती वेळ लागला, तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला आहे टोटल टाइम. सगळ्या वेव्हनी टोटल मिळून किती टाइम लावला आणि भागिले टोटल वेव्हज किती आहेत आपल्याकडे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, टोटल टाइम किती लागला आणि किती वेव्हजनी तेवढा टाइम लावलाय. दुसरी गोष्ट, दुसरं काय काढायचंय? फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? आता इथे टाइम पिरियड टी मिळाल्यावर फ्रिक्वेन्सीचा सीधा सीधा फॉर्म्युला 1 अपॉन टी. म्हणजे हे इथे जे आन्सर येईल त्याचं रेसिप्रोकल काढायचंय, व्यस्त काढायचंय. तिसरा लॅमडासाठी, लॅमडासाठी आता बघा, लॅमडा म्हणजे एका वेव्हची लेंथ काढायची आहे ना, बरोबर आहे? एका वेव्हची लेंथ किती आहे ते काढायचे. आता हे कसं काढायचं मी तुम्हाला आता गणित सोडवताच एक्सप्लेन करेल. आणि मग नंतर काय काढायचंय? चौथा जे आपण यूज करणार आहे, व्ही इज इक्वल टू लॅमडा अपॉन टी पण घेऊ शकतो किंवा एन लॅमडा पण घेऊ शकतो. आपण एन लॅमडा यूज करू. ठीक आहे, चला आता ह्याला सोडवूयात. ह्या गणिताला सोडवूयात. चला, तर मग टाइम पिरियड काढू डायरेक्टली आता फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू घेऊन. टोटल टाइम किती? 20. आणि टोटल वेव्हज किती आहेत? 100. झालं, हे 0 0 कट आणि उत्तर आलं हा खाली 10 असल्यावरती वरती 0.2 सेकंड्स. म्हणजे एका वेव्हला किती वेळ लागला? 2 सेकंड्स. आता एका सेकंदात किती वेव्ह बाहेर आल्या? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एका सेकंदात किती वेव्ह बाहेर आल्या? सो 1 अपॉन 0.2. तर मग 0.2 चा पॉइंट काढल्यावरती वरेल 10 अपॉन 2. सो 2 1 जा 2, 2 5 जा, तर 5 हर्ट्ज. म्हणजे एका सेकंड्स मध्ये 5 बाहेर आल्या. कळते? आता बघा इथे लॅमडा म्हणजे एका वेव्हची लेंथ काढायची आपल्याला. ही कशी काढणार ते सांगते आता तुम्हाला. बघा, एका वेव्हला टाइम किती लागलाय? 0.2 सेकंड्स, बरोबर आहे? आणि अशा टोटल आपल्याकडे किती वेव्ह होत्या? टोटल आपल्याकडे मुलांनो किती वेव्हज होत्या? कळते का? 100 वेव्हज होत्या ना. 100 वेव्हज आहेत, तर 100 वेव्हजला 20 सेकंड्स लागलेले होते. तर मला सांगा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले? 1 मीटर. तर हे 20 वेव्हचं डिस्टन्स जे आहे ते 1 मीटर आहे.
20 वेव्हचं डिस्टन्स 1 मीटर आहे, तर एका वेव्हचं डिस्टन्स किती असेल मग? टोटल 100 वेव्हचं मिळून डिस्टन्स 1 मीटर आहे, तर एका वेव्हचं डिस्टन्स किती असेल? आणि ते पण बघा 1 मीटर डिस्टन्स 20 सेकंड्स मधलं आहे. तर बघा आधी आपण काय करू, हे एका वेव्हचा टायमिंग 0.2 आहे. तर इथे ना लांबडा काढण्यासाठी आधी आपल्याला एका वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते काढावं लागेल. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय 1 वेव्ह, ते कसं काढणार? टोटल डिस्टन्स किती होतं? 1 मीटर, राईट? टोटल डिस्टन्स 1 मीटर होतं आणि टोटल सगळ्यांनी मिळून 1 मीटर डिस्टन्स कापलेलं आहे. म्हणजे एका वेव्हने पण ते 100 मधून गेलीये ना, प्रत्येक वेव्ह पण 100 मधून ह्याचा अर्थ गेलेली आहे. नंबर ऑफ वेव्ह 100 आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 1 मीटर. तर मग 1 मीटर आणि एका वेव्हला बघा डिस्टन्सचं जे आपलं हे आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय 1 वेव्ह, तर टोटल डिस्टन्स भागिले 1 मीटर आणि एका वेव्हने किती डिस्टन्स कापलेलं असेल, एकाच वेव्हने कापलेलं आपल्याला डिस्टन्स हवंय. तर डिस्टन्सचा बघा आपल्याला फॉर्म्युला जर आपण काढायचं म्हटलं तर तो कसा काढणार, मला कोण सांगेल का? कसा काढणार आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला? जसं इथे बघा टाइम पिरियड काढला की टोटल टाइम किती आणि वेव्स किती आहेत, तसे इथे टोटल डिस्टन्स किती आणि वेव्स किती आहेत? 100, राईट? तर किती झालं मग? एका वेव्हने आपण किती डिस्टन्स कापले असं मानू शकतो? 0.001, राईट? एका वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले? 0.001. आणि ते ट्रॅव्हल करण्यासाठी तिला वेळ किती लागलेला आहे? 0.2 सेकंड्स. याचा अर्थ मग हे आपल्याला जे मिळालं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय 1 वेव्हच ते किती असणार आहे? लॅम्बडा असणार आहे. एका वेव्हने डिस्टन्स तेवढंच ट्रॅव्हल करेल ना जेवढी तिची काय आहे, लेंथ आहे. आणि मग इथे आपला फॉर्म्युला येईल, काय येईल फॉर्म्युला? v इज इक्वल टू n लॅम्बडा. तर n किती होतं आपलं? 5. आणि इथे लॅम्बडा किती आलंय? 0.01. मग काय आलं उत्तर? 0.05 मीटर पर सेकंड ही आली आपली वेलॉसिटी एका वेव्हची. वेव्ह वेलॉसिटी जी विचारलेली होती. तर बघा आपल्याला जे जे पाहिजे होतं ते सगळं मिळालंय. आय नो तुम्हाला हे गणित खूप जास्त आता एवढं स्पष्ट समजलं नसेल. परत एकदा ह्याला समजून घ्या, सॉल्व्ह करा, परत एकदा रेकॉर्डिंग बघा, तर तुम्हाला अजून जास्त समजेल व्यवस्थित. चला आता ह्याचा ना स्क्रीनशॉट घ्या मुलांना. हा, 1 मिनिट हा, त्याला नीट सेट करते. हा, आता स्क्रीनशॉट घ्या. घेतला? स्क्रीनशॉट घेऊन झाला? हो. ठीक आहे. चला आता टेक्स्टबुक बघूया आणि आता पुढच्या भागावर जाऊया. बघा आता डबल पिरियॉडिसिटी. आता ही डबल पिरियॉडिसिटी काय असते? वेव्स possess double periodicity. म्हणजे काय? At every location, the wave motion repeats itself at equal intervals of time. Hence, it is periodic in time. Similarly, at any given instant, the form of wave repeats at equal distances. Hence, it is periodic in space. So, in this way, wave motion is doubly periodic phenomena. That is periodic in time, periodic in space. आता याचा अर्थ काय? आईनं तुम्हाला कळलं नसेल. ह्याच्यासाठी ना तुम्हाला मुलांना एक मजेशीर उदाहरण देते. उदाहरण माहितीये का काय आहे?
की समजा तुमच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी आहे, शाळेमध्ये कॉलेजमध्ये जिथे तुम्ही आहात, तो विद्यार्थी ना दररोज तोच विद्यार्थी लेट येतो. दररोज तोच विद्यार्थी लेट येतो. ही झालं पहिली कॉमन गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, दररोज तो विद्यार्थी जेवढ्या मिनिटांनी लेट येतो, से फॉर एक्झाम्पल सकाळी तुमचा 8 वाजता क्लास सुरू होतो, रोज तो बरोबर 8:15 वाजता येतो. तोच विद्यार्थी लेट येतो आणि रोज तो 8:15 वाजता येतो. दोन गोष्टी रिपीट होतात. कळते का? हो नाही, काहीतरी म्हणा ना रे. हो. ठीक आहे, मग ह्यालाच म्हणतात की डबल पिरियॉडिसिटी. आता वेव्हच्या बाबतीमध्ये हे कसं अप्लाय करायचं बघा. त्याचा अर्थ बघा काय आहे. डबल पिरियॉडिसिटी म्हणजे काय. समजा हा आपण एक्स ऍक्सिस घेतला आणि इथे आपण काय दाखवतोय, टाइम. ठीक आहे, होतंय काय बघा. आता सपोज इथे मी ना टायमिंग साठी मार्किंग केल्या. 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड. आता सपोज नीट ऐका, एक वेव्हने असं 1 सेकंड लावला. वेव्ह जी आहे ती एका सेकंदामध्ये पूर्ण एक वेव्हने तेवढं डिस्टन्स, तिच्या वेव्हलेंथ तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. परत तिने अजून तेवढं सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करायला तेवढाच वेळ लावला. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये ती तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करते. म्हणजे काय, तिचं मोशन रिपीट होतंय. प्रत्येक वेळेनंतर ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. हे झालं पहिली पिरियॉडिसिटी. आता दुसरं काय, वेव्हचा पॅटर्न पण रिपीट होतोय. म्हणजे बघा, ही वरतून खाली चालली आहे, परत ही वरतून खाली चालली आहे. असं नाहीये की इकडून अशी आली, नाही. वेव्हचा पॅटर्न पण रिपीट होतोय. कुठल्या टायमिंगला कुठे क्रेस्ट येणार, ट्रव येणार, कुठल्या टायमिंगला कुठे कंप्रेशन येणार, रेअर फ्रॅक्शन येणार, ते सुद्धा रिपीट होतंय. म्हणून ह्याचा अर्थ काय म्हणायचंय त्यांना, तुम्हाला प्रत्येक वेळी जी वेव्ह दिसणार आहे ती अशीच सेम टू सेम दिसणार आहे. त्याला म्हणतात पिरियॉडिसिटी इन स्पेस. स्पेस म्हणजे त्या जागेवर तुम्ही वेव्ह कधी पण बघितली ती दिसायला नेहमी अशीच दिसणार आहे. आणि दुसरं टाइम म्हणजे प्रत्येक एक एक सेकंड नंतर तुम्ही बघितलं, तुम्हाला ती वेव्ह जी आहे ती रिपीट झालेली, त्याच वेळेला इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेली दिसते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड, इट इज पिरियॉडिक इन स्पेस, इट इज पिरियॉडिक इन टाइम. कळतंय? जसं की आता मी तुम्हाला उदाहरण दिलेलं, त्याचं पिरियॉडिक इन टाइम कसं येणार, की रोज बरोबर तो 15 मिनिटांनी लेट येतोय. बरोबर आहे. कळतंय का? हो. आणि पिरियॉडिक इन स्पेस कसं म्हणणार मग आपण, तो सेमच मुलगा रिपीट येतोय ना. सेम बॉय सेम टायमिंगला लेट येतोय. आता समजलं, रिलेट होतंय आता तुम्हाला. दिसायला तो मुलगा रोज सेम टू सेम दिसतोय, म्हणजे वेव्ह सेम टू सेम दिसते. प्रत्येक वेळी 15 मिनिटांनी लेट होतोय, म्हणजे प्रत्येक सेम इंटरवल नंतर वेव्ह तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करते. कळलं आता? त्याचा अर्थ कळला मुलांना? हो. हो मॅडम. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. तर आपलं लास्ट क्लासमध्ये हे वेव्हलेंथ, पीरियड, फ्रिक्वेन्सी सगळं एक्सप्लेन करून झालेलं. पण आज गणित सोडवलं, पण थोडंसं ह्याची रिव्हिजन झाली तुमची. वेलॉसिटी पण आत्ताच आपण केलं आणि त्याची बघा ह्या फॉर्म्युलावरती गणित पण सोडवली आपण. ठीक आहे. अच्छा, आता बघा इथे काही कंडिशन्स दिलेले आहेत, हे तुम्हाला स्वतःहून वाचायचे आहेत कारण खूप इझी आहे. मेकॅनिकल वेव्स जे आहेत त्या कुठल्या पण मीडियम मधून जात असताना ते मीडियम कसं पाहिजे त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. तर त्या ह्या कंडिशन्स तुम्ही वाचा. मेकॅनिकल वेव्स म्हणजे त्या वेव्स ज्यांना
पास एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी म्हणजे एखाद्या मीडियम मधून पास होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या मीडियमची गरज पडते. सॉलिड, लिक्विड, गॅस काहीही चालेल, पण मीडियम पाहिजे. ठीक आहे, मग त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स म्हणजेच मराठीमध्ये यांत्रिक तरंगा असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर त्या माध्यमातून जाण्यासाठी माध्यम कसं पाहिजे ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ तुम्ही जर कुठल्या तरी हॉलमध्ये, ऑडिटोरियम मध्ये वगैरे गेला असाल ना मुलांनो, तर तिथे अशी व्यवस्था केलेली असते की ऑडिटोरियम मधला, हॉल मधला जो आवाज आहे तो बाहेर जायला नको, म्हणून मग तिथे मोठे मोठे जाड जाड पडदे किंवा भिंतीवर असं स्पंज सारखं लावलेलं असतं. मग आता हे जे पडदे आहेत, हे स्पंज आहे, हे काही चांगले मीडियम नाहीये, कारण त्याच्यामधून साऊंड जात नाहीये, शोषून घेतला जातोय. कळतंय तुम्हाला? पण जर आपल्याला वेव्ह घालवायची असेल, शोषून नाही घ्यायचे, तर मग जे माध्यम आपण चूज करणार आहे ते कसं पाहिजे, त्याची हे प्रॉपर्टीज दिलेले आहेत की ते माध्यम कसं पाहिजे. से फॉर एक्झाम्पल, आता मी तुमच्याशी बोलते, हवेमधून तो साऊंड ट्रॅव्हल होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय, बरोबर आहे? मग हवा एक माध्यम आहे. तर हवेकडे कोणकोणती वैशिष्ट्ये ज्याच्यामुळे साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचतोय तेच सगळं इथे दिलेलं आहे. जसं हवेकडे काही वैशिष्ट्य, तसं दुसऱ्या गोष्टींच्या म्हणजे दुसऱ्या माध्यमांकडे पण पाहिजे, तरच वेव्ह त्याच्यातून आरपार जाऊ शकते, पास होऊ शकते. ठीक आहे, आता हे खूप महत्वाचं आहे मुलांनो, कारण हे मला स्वतःला समजायला खूप वेळ लागलेला ज्यावेळी मी 11वी-12वीला होते. फेज आणि फेज डिफरन्स काय असतं आता ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. बघा, हे दिसतंय तुम्हाला, हे खालून वरती गेले, इथे OHGF ही नावं दिली. सेम वे इथून पण हे खालून वरती गेले, परत खालून वरती गेले. डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स अलॉंग द वेव्ह, डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, ऍज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स अलॉंग द वेव्ह आणि ऍज अ डिस्टन्स ऑफ फंक्शन अलॉंग अ टाइम. मला माहिती आहे काहीच कळलं नसेल, हे मी तुम्हाला थोडंसं नंतर एक्सप्लेन करणार आहे. पण आधी ना फेज काय असतं आणि फेज डिफरन्स काय असतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते मुलांना. बघा, the state of oscillation of a particle is its phase. In order to describe the phase at a space, we need to know displacement, direction of velocity, and oscillations number during which oscillations of the particle are there. म्हणजे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तो किती डिरेक्ट डिस्टन्स तो पार्टिकल ट्रॅव्हल करून गेलाय, परत किती वेळा तो ऑसिलेट झालाय आणि कुठल्या दिशेला तो चाललाय, ह्या सगळ्या गोष्टींना मिळून त्याची फेज म्हटलं जातं. म्हणजे कुठल्या दिशेने चाललाय, किती वेळा ऑसिलेट होत होत चाललाय आणि त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्या दिशेला जाताना, त्याला आपण म्हणतो फेज. आणि मग फेज डिफरन्स काय असतो हे मी तुम्हाला आता एक उदाहरण देऊन एक्सप्लेन करते. थांबा, हे ना इथे तुम्हाला वाचल्यावर एवढं व्यवस्थित किचकट वाटेल, थोडस मुलांना कळणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करते त्याचा अर्थ नक्की काय आहे. चला एक आकृती काढूया आपण, तुम्हाला समजेल इथे काय चाललंय नक्की. मला सांगा, पूर्ण आपलं जे वर्तुळ असतं ना मुलांना, फुल फुल सर्कल, त्याचा अँगल टोटल किती असतो? 360. हम्म, 360. येस, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. मग आता हा, व्हेरी नाईस. आता मग ही जी वेव आहे, तर हिथून ते हितपर्यंत किती असेल? पूर्ण सर्कलचं मिळून 360 आहे, तर हे अर्ध सर्कल आहे, तर हिथून ते इथपर्यंत मग किती अंतर असेल? 180. येस, व्हेरी गुड. एक सेकंड ना मुलांना, मला एक
काही सेकंड त्या 180 असेल आणि मग त्या 180 लाच पाईचं किती किंमत असते माहितीये? रेडियन्स जो अँगल आपण एक तर असतो आपण अँगल डिग्री मध्ये मोजतो, दुसरं असतं रेडियन मध्ये मोजतो, जे तुम्ही 10वीला त्रिकोणमिती धड्यामध्ये शिकलेला आहे. त्रिकोणमिती म्हणजे हे ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये शिकलेला. तर पायची किंमत माहितीये किती असते? अँगलच्या स्वरूपातलं पाय म्हणते बरं का मी, ते 22/7 वालं पाय नाही म्हणते मी. 3.40. हा ते नाही म्हणते मी. बघा पाय रेडियन वालं म्हणते मी मुलांना. हे बघा, हे पाय रेडियन वालं जे असतं ना, एक असतं डिग्री सेल्सिअस मध्ये आपण डिग्री मध्ये अँगल मोजतो, दुसरं आपण रेडियन मध्ये अँगल मोजतो. अँगल मोजण्याचे पण 2 एकक आहेत, जसं किलोमीटर पण असतं, मिलीमीटर पण असतं, सेंटीमीटर पण असतं फॉर मेजरिंग डिस्टन्स. सेम वे वी कॅन मेजर अँगल इन पाय रेडियन ऑल्सो अँड डिग्री ऑल्सो. तर आता बघा हे जे आहे, दिस इज 180 डिग्री and this pi is actually 180 degree. ठीक आहे. सो आता मी जर इथे वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय हे डिस्टन्स मी घेते, आता इथे टाइम नाही घेते. ठीक आहे, हे डिस्टन्स घेते. तर मग इथून ते इथपर्यंत मग वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय इन द फॉर्म ऑफ अँगल, इन द फॉर्म ऑफ, मग हे बघा इथे आपण लिहिणार 0, इथे लिहिणार मग पाय 180 डिग्री. आता 180च्या डबल झाल्यावर इथे आपण काय लिहिणार? 2 पाय लिहिणार है ना. इथलं 180 प्लस इथलं 180 म्हणजे 360 झालं, म्हणजे 180च्या डबल हे झालं 2 पाय. इथे किती होईल मग आता? 2 पाय मध्ये परत अजून एक पाय ऍड करा, किती होईल मग? अरे 2 पाय मध्ये अजून एक पाय ऍड केल्यावर किती होईल? 540. 2 पाय प्लस पाय. हा पण पायच्याच फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. 3 पाय ना, राईट. सो पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय. कळते? आणि आता बरोबर बघा ह्याच्यामध्ये मुलांना, हे इथे मधले पण पॉइंट्स आपण घेऊयात. ह्याला पण आपण जर तोडलं तर हे होणार π/2, पायच्या अर्ध. बरोबर आहे, हो की नाही? पायच्या अर्ध होणार हे. आणि आता हे पाय ऑलरेडी होतच. पाय आणि 2 पायच्या मधलं आता काय असेल? पाय आणि 2 पायच्या मधलं पाय प्लस 2 पाय म्हणजे 3 पाय/2. इथले होणार 3 पाय/2, त्याची सरासरी रे मधलं अंतर. बरोबर आहे. मग हे 2 पाय झालं. आता 2 पाय प्लस 3 पाय, 3 पाय प्लस 2 पाय/2 म्हणजे ह्या दोघांच्या पण मधलं काढते मी. मग ते किती होणार? 5 पाय/2. हे होणार 5 पाय/2. मग आता फेज डिफरन्स म्हणजे काय? आता ही झाली आपली फेज. फेज म्हणजे काय? किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय आणि कुठल्या डिरेक्शनला केलंय. तर ह्या डिरेक्शनला वस्तूने म्हणजे वेव्हने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे आणि हे एवढं डिस्टन्स आता सध्या ही 4 पाय पर्यंत आले असं आपण मानून चालू. तर समजा ह्याच्याच बरोबर एकाच वेळी 2 वेव्हजनी ट्रॅव्हल करायला सुरुवात केलेली होती. एकाच वेव्हनी 2 वेळा म्हणजे दोन्ही वेव्हनी एकाच वेळेला डिस्टन्स ट्रॅव्हल करायला सुरुवात केली होती. आता समजा नीट बघा हा मुलांनो, ही वेव्ह अशी गेली इथून ते अशी, इथून ते अशी गेली आणि मग ही अशी आली. तर फेज डिफरन्स म्हणजे काय माहितीये का? ज्यावेळी आपण हे सेम अंतर मोजतोय दोघांचं, म्हणजे सेम टायमिंग मोजतोय. हे बघा हा, किंवा हा 0-0 ला पण, तर किती दिसतोय फेज डिफरन्स? वेव्हचा फेज डिफरन्स किती दिसतोय? कितीचा फरक पडलाय? कळतंय तुम्हाला? ही वेव्ह पूर्ण असा हा एवढा निघालेली होती, पण हा इकडून आलेली आहे. चला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, ह्याला मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये एक्सप्लेन करेन. आता टाइम संपलाय आपला. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, ह्याला मी पुढच्या क्लासमध्ये, अजून उद्याच आहे आपला पुढचा क्लास, एक्सप्लेन करेन. तर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल ना मुलांना, पुढचा उद्याचा क्लास प्लीज हे नका करू,
मिस नका करू, नाहीतर परत काय कळणार नाही, कारण हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सरळ सरळ नाहीये. ठीक आहे, तर चला आज जे समजलंय त्याचे रिव्हिजन करा, वाचून काढा एकदा की काय शिकलोय आपण. आणि वेलॉसिटी ऑफ द वेव्हचे आज जी गणितं सोडवली, सेम टू सेम गणितं एक्सरसाइज मध्ये असतील, एक्सरसाइज मधली गणितं सोडून त्याचा फोटो आपल्या ग्रुपमध्ये टाका. ज्यांना ज्यांना मी समजलं काय म्हणाले त्यांनी थम्सअप द्या किंवा काहीतरी हँड रेज करा, काहीतरी रिॲक्शन द्या मोबाईल वरून. ओके ग्रेट, ठीक आहे. एकदा वाचून काढा आणि वेलॉसिटीची गणितं सोडवा. बाकी फेज आणि फेज डिफरन्स काय असतं परत एकदा मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करते. ठीक आहे, चला बाय मुलांनो, गुड नाईट. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.